भिवंडी तालुका के धुलखाड़ी एलकुंदे स्थित शिव मंदिर में ग्रामस्थ मंडल धुलखाड़ी एलकुंदे की ओर से आयोजित शिव महापुराण कथा के चौथे दिन धार्मिक एवं भक्तिमय वातावरण में भगवान श्री शिव शंकर और माता पार्वती का विवाह सोहला संपन्न हुआ। मंगलवार 25 अगस्त 2026 को आयोजित इस विशेष धार्मिक कार्यक्रम में बड़ी संख्या में शिव भक्त एवं श्रद्धालु उपस्थित रहे। भगवान शिव और माता पार्वती के विवाह प्रसंग के दौरान मंदिर परिसर में भक्ति और उत्साह का माहौल देखने को मिला। श्रद्धालुओं ने शिव पार्वती विवाह प्रसंग का भावपूर्ण आनंद लेते हुए धर्म लाभ लिया। कथा के दौरान भगवान शिव और माता पार्वती के विवाह प्रसंग को भक्तिभाव के साथ प्रस्तुत किया गया। शिव पार्वती विवाह सोहले के अवसर पर श्रद्धालुओं में विशेष उत्साह देखने को मिला और पूरा वातावरण हर हर महादेव के जयघोष से भक्तिमय हो उठा। हरि भक्त पारायण गुरुवर्य चिंतामणि महाराज व बालयोगी विशालनाथ जी महाराज के मार्गदर्शन में चल रही इस शिव महापुराण कथा में कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण श्री वासुदेव महाराज ढोले लोनाड द्वारा श्रद्धालुओं को कथा का रसपान कराया जा रहा है। कथा के पश्चात उपस्थित श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया। धुलखाड़ी एलकुंदे में आयोजित यह शिव महापुराण कथा 22 अगस्त से 29 अगस्त 2026 तक जारी रहेगी। आयोजक ग्रामस्थ मंडल धुलखाड़ी एलकुंदे की ओर से सभी शिव भक्तों एवं श्रद्धालुओं से आगामी धार्मिक कार्यक्रमों में अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर धर्म लाभ लेने की अपील की गई है। विशेष करून सूचना आहे ज्यांना खरोखर गुडघ्याच्या मंडळीला एक विनम्र विनंती असेल सूचना असेल त्याची आपण नोंद घ्यावी। या साईडनं पण पूर्ण साईडनं बसतील कारण आज मंडळी भरपूर असतो म्हणून एवढे करता की छोटीशी सूचना आहे। आणि सर्वप्रथम गंधर्व सभेचं सर्व श्रोत्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपल्या या पवित्र शिवजींच्या स्थानावर
धुळखाडी, एलकुंदे, सोनाळे, वैजोळे, वालशिंद, शिवनगर यांच्या विद्यमाने श्रावण मासानिमित्ताने चालत असणारी शिव महापुराण कथा आणि त्या कथेच्या चौथ्या दिवसामध्ये आपण सर्वजण विराजमान झालो आहोत. जीवनाचं परमकल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, दोषमुक्त करणारी, पापमुक्त करणारी, नराचा नारायण बनवणारी शिव महापुराण कथा आहे. आपण आज भगवंताच्या विवाह सोहळ्याची कथा पाहणार आहोत. भक्ती करत असताना आपल्याकडून वेदाची भक्ती होते आहे, आपण ती पाहतो सुद्धा आहे. भक्तीमध्ये भेद आला की संतांचं म्हणणं आहे तिथे अमंगळ होतं. वेदाची भक्ती देवाला मान्य नाही आहे, संतांना मान्य नाही आहे. श्री महाराजांचं गोड प्रमाण आहे. महाराज बोलताय वेदाची भक्ती अमंगळ आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म एका भेद भ्रम अमंगळ. शिवजींमध्ये आणि विष्णूमध्ये भेद करणं म्हणजे अमंगळ आहे. आता आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत. प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळ्या देवांवर असेल. कोणाची शिवजींवर असेल तर कोणाची विष्णूवर असेल, कोणाची कृष्णावर असेल तर कोणाची श्रीरामावर असेल. प्रत्येकाची भिन्न भिन्न श्रद्धा भिन्न भिन्न देवतेवर असेल. पण ऐका, आपली श्रद्धा जरी भिन्न भिन्न देवतेवर असली, आपल्याला जर शिवजींच्यावर आपली श्रद्धा आहे, आपण शिवजींचे उपासक आहोत, तर आपण श्री विष्णूच्या मंदिरात गेल्यानंतर श्री विष्णूचा द्वेष आपल्याकडून होऊ नये. आपण श्री विष्णूचे जर उपासक आहोत तर आपल्याकडून शिवजींची, बरं का, शिवजींचा द्वेष होऊ नये याची मात्र प्रत्येकाने जाणीव ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण ज्या देवतेची श्रद्धापूर्वक उपासना करतोय करा, हरकत नाहीये, पण दुसऱ्या देवतेचा मात्र द्वेष करू नका. आमच्या संतांनी आम्हाला एकविध भक्ती शिकवलेली आहे. तुम्ही म्हणाल एकविध भक्ती म्हणजे कशी आहे, जरा सांगा ना. तर ऐका, वारकरी संप्रदायामध्ये थोर संत तुळशीदास महाराज होऊन गेले. त्यांना सगळ्यापेक्षा जास्त आयुष्य प्राप्त झालं. 126 वर्ष त्यांना आयुष्य प्राप्त झालं. त्यांची श्रद्धा श्री रामप्रभूंवर होती. ते कोणत्याच देवाला मानत नव्हते आणि कोणत्याच देवाच्या पायाही पडत नव्हते. गावातले तीर्थयात्रेला जाणारी काही मंडळी होती. प्रत्येक वेळेला ते तुळशीदास महाराजांना सांगायचे, महाराज आमच्या सोबत चला ना. महाराज नकार द्यायचे. ते पुन्हा पुन्हा महाराजांना विनंती करायचे. त्यावेळेला महाराज बोलायचे, मी तुमच्या सोबत येऊन करू काय? मी श्रीरामप्रभूंचा अनन्य भक्त आहे. मी श्रीरामप्रभूंशिवाय कोणाचं दर्शन घेत नाहीये. मी तीर्थयात्रेला येऊन करू काय? पण ऐका, एक दिवशी प्रसंग असा आला. गावकरी मंडळी आली आणि ती बोलायला लागली, महाराज चला तुम्हाला तीर्थयात्रेला घ्यायला आलोय, चला आमच्या सोबत. नका देवाच्या कोणत्या पाया पडू, पण आमचं सामान सांभाळण्याचं तरी काम करा. महाराज म्हटले हरकत नाहीये, तुमचं
सामान सांभाळण्याचं मी काम करेन, म्हणून कोणत्या देवाचं दर्शन घेणार नाही. ठीक आहे. सगळी यात्रा करत 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 ही मंडळी वृंदावनामध्ये आलेली आहे. वृंदावनामध्ये आले, सगळेजण थकलेले होते, शिंगलेले होते, सगळ्यांचे चेहरे असे उतरलेले होते. पण सगळी मंडळी त्यावेळेला त्या वृंदावनातील कन्हैयाच्या मंदिरात गेली. येताना मात्र सगळ्यांचे चेहरे असे प्रफुल्लित होऊन आले, प्रसन्न होऊन आले. आणि ती सगळी मंडळी आमच्या तुळशीदास महाराजांना बोलू लागली, महाराज तुम्ही नका त्या कन्हैयाचं दर्शन घेऊ, पण त्या कन्हैयाचं श्रीमुख तरी पहा. तुळशीदास महाराजांनी ऐकलं. तुळशीदास महाराज वृंदावनातील त्या कन्हैयाच्या मंदिराजवळ गेले, द्वाराजवळ गेले, कन्हैयाची मूर्ती पाहिली. खूप सुंदर मूर्ती होती. तुळशीदास महाराजांनी त्या कन्हैयाला सांगितलं, कन्हैया हे काना, तुला वाटत असेल मी तुझं दर्शन घ्यावं, काय अधिकार आहे? तर मी सांगतो तसं ऐक देवा. हातात ते मुरली खाली टाक आणि हातामध्ये धनुष्य बाण घे. असं बोलल्याबरोबर या कन्हैयाने, श्रीकृष्णाने हातातली मुरली खाली टाकावी आणि हातामध्ये धनुष्य बाण घ्यावं. त्याच क्षणाला तुळशीदास महाराजांनी प्रभूचं दर्शन घ्यावं. याला एकविध भाव म्हणतात, एकविध भक्ती म्हणतात. आमच्या संतांनी वेद नष्ट केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडून. आमच्या भेद राहिला नाहीये. आणि एक बोलू का, भक्ती करणाऱ्या लोकांमध्ये भेद राहतच कामा नाही. हा माझ्या जातीचा नाही, हा माझ्या परिवारातला नाही, हा माझा नातेवाईक नाही, हा माझ्या जवळचा नाही. हा भेद माणसांमध्ये नसावा. कोणत्याच माणसाचा मत्सर आपल्याकडून होता कामा नये. कोणाही जीवाचा नगरो कर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त माणसाचा आपल्याकडून मत्सर होऊ नये. आणि असं जर आपण केलं तर ती सुद्धा देवाची पूजा आहे. बरीच लोक तासनतास देवाची पूजा करतात, पण समोर आलेला माणूस त्याला सहन होत नाहीये, त्याच्याबद्दल वाईट विचार करतात, त्याच्याबद्दल मत्सर करतात. तर म्हणून जीवनामध्ये वेदाची भक्ती आपल्याकडून घडता कामा नये, घडता कामा. पण आज सुद्धा समाजामध्ये ते पाहायला मिळत आहे. बरेच लोक बोलत आहेत मी त्या संप्रदायाचा आहे, काही लोक म्हणतात मी त्या संप्रदायाचा आहे. हा भेदच आहे, भेद नसावा. एक छान उदाहरण देतो ऐका. कर्नाटकामध्ये एक शिवपूर आणि एक विष्णुपूर गाव आहे. अगदी जवळ बरं का, जसं खांडवळ आणि जांभूळपाडा लागलेले. पण दोन्ही गावांचं पटत नव्हतं. या गावातली लोक त्या गावाला जात नव्हते आणि त्या गावातली लोक या गावाला येत नव्हते. या गावातली मुलगी त्या गावाला जायची नाही आणि त्या गावातली मुलगी या गावाला देत नव्हती. तोंड सुद्धा एकामेकाचं कोणी पाहत नव्हतं महाराज, एवढा वैर होता. शिवपुरामध्ये
शैव राहत होते आणि विष्णुपुरामध्ये सगळे वैष्णव राहत होते. घडू नये ते घडलं. काय घडलं? शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात दिली. मग तुम्ही मला असं विचाराल तर त्याचं पटत नव्हतं, एकामेकाचं तोंड ते पाहत नव्हते, तर मग मुलगी कशी काय दिली? त्याचं उत्तर तुम्हाला देतो. दोघांचंही लग्न जमत नव्हतं. हिलाही कोणी वर भेटत नव्हता आणि यालाही कोणी मुलगी देत नव्हता. नाही ना जाणे दोघांचं लग्न जमलं. शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात आली. आता विष्णुपुरात सगळे वैष्णव होते, कट्टर वैष्णव. आता ही शैवांची मुलगी सकाळी सकाळी उठली. हे सगळ्या जुन्या माता माऊल्यांना माहिती आहे, पूर्वी दारासमोर सारवण करावं लागायचं, रांगोळी काढावी लागायची, तुळशीला रांगोळी काढावी लागायची, प्रदक्षिणा करावी लागायची, दरवाजात रांगोळी काढावी लागायची. हे पूर्वीचं बोलतोय मी, आताच नाही. आणि मग ती सकाळी सकाळी उठली. हो, दारात सारवण करायचे म्हणून शेण घेऊन आली. आताच्या महिला ते शेणात जायला तयार नाही. आपल्या सासूला सांगतात गोठ्यातून तुम्ही काय करा, शेण आणा. आणि मग शेण घेऊन आली आणि सारवायला सुरुवात केली. महिला मंडळ सारवणं हे उभं असतं का आडवं असतं? आडवं साडवावं लागतं ना, आडवं. तर ऐका, तिने तिच्या त्या अंगणामध्ये सारवायला प्रारंभ केला. त्यावेळेला ते वैष्णव सासऱ्यांनी पाहिलं आणि धावतच आला. सुनबाई म्हणे काय झालं मामांजी? पूर्वी लोक असे बोलायची मामांजी सासऱ्याला. काय झालं? म्हणे आपण वैष्णव आहोत. म्हणे हो. आपल्याला आडवं काही चालत नाही. हो. आपण दंडही लावतो उभा. म्हणे हो. मग आपल्या वैष्णवांकडे जर आडवं चालत नाही तर तो आडवं सारवते कशी? ती एकदा बोलली बरं का. तिने सांगितलं मामांजी सारवायचं जर असलं तर ते आडवंच सारवावं लागेल, ते उभं कसं सारवतंय? पण आता सासरे बुवा बोलल्यामुळे तिने घेतला आपला असं उभं सारवायला. आता उभं सारवायला गेल्यानंतर सगळं तिच्या साडीवर ते उडालं, सासऱ्याच्या धोत्रावर गेलं, भिंतीवर उडालं. आता काय करणार? ते ऐकत नाही तसं करावं लागेल. मग तिचं काम चालू होतं. तेवढ्यात सासरे बुवा शौचाला जाऊन आले. आणि आपल्याला माहितीये शौचाला जाऊन आल्यानंतर मनुष्य दंतमंजन करतो आहे. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही दात आडवे घासता का उभे घासता? आडवेच ना. तर त्या सासऱ्यांनी, वैष्णव सासऱ्यांनी दात घासायला घेतले आणि ते पाहिले कोणी? सुनबाईने पाहिले. तिने सांगितलं मामांजी तुम्हाला सारवणं हे आडवं चालत नाही, मग दात घासणं हे आडवं कसं काय चालतं? उभे घासा. आता वैष्णव सासऱ्याला वाटलं हे आपल्या अंगावर आलं सगळं. बस आता सुनबाईला सांगितलं तुझं तुला माझं मला. आजपासून तुला मी अडवणार नाही आणि तू मला अडवायचं नाही. हा शैव वैष्णव हा भेद कशाला हवा आहे? देवाच्या प्राप्ती करता तुमच्यामध्ये भेद नसावा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला ज्या देवतेची पूजा करायची करा, पण दुसऱ्या देवतेचा
व्यक्तीचा द्वेष सुद्धा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे, नाही अधिकार. तुमची श्रद्धा जर पांडुरंगावर आहे आणि तुम्ही जर भगवान शिवजींच्या मंदिरात गेला तर त्या पिंडीमध्ये पांडुरंगाला पहा. ही भक्ती आहे, ही एकविध भक्ती आहे. म्हणून वेदाची भक्ती भगवंताला मान्य नाही आहे. परमार्थ करणारा मनुष्य हा सद्गुणी असावा, सद्विचाराचा असावा, पवित्र मनाचा असावा, शुद्ध भावनेचा असावा. परमार्थ करणाऱ्या माणसांमध्ये दुर्गुण नसावे. शुद्ध ज्याचा भाव झाला, अंतःकरणातला भाव जर शुद्ध असेल तर परमात्मा लांब नाही तुमच्यापासून. माझ्या माऊलीला विचारा, माऊली सांगते दयाची चोखटी मानसी, मी होऊन यासी क्षेत्र संन्यासी, निजलिया ते उपासी वैराग्य गाम. बरोबर आहे, सांगताय ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं ना, परमात्मा त्याच्या हृदयामध्ये वास करतो आहे. म्हणून भगवत भक्ताने भक्ती करत असताना, उपासना करत असताना आपलं अंतःकरण पवित्र बनवावं, शुद्ध बनवावं. परमात्मा तुमच्यापासून दूर नाही आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासे कामो विषयावरी. परमात्मा जवळच आहे, पण शुद्ध भाव ठेवा, अंतःकरण शुद्ध करा. नक्कीच तुम्हाला देवाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून जिथे सद्गुणाचा साठा आहे, जिथे सद्गुण एकत्र आलेले आहेत, त्याला देव म्हणा. बर का, देव म्हणजे काय हो? जिथे सगळे सद्गुण एकत्र येतात त्याला देव म्हणा. आपण असंही म्हणू शकतो, जिथे सद्गुण एकत्र आले त्याला श्रीराम म्हणा, आणि जिथे दुर्गुण एकत्र आले त्यांना रावण म्हणा. देवाकडे सगळे सद्गुण आहेत महाराज, संतांकडे सगळे सद्गुण आहेत, सगळे सद्गुण आहेत. पण दानवांकडे, रावणाकडे फक्त ना फक्त दुर्गुण आहे. जिथे दुर्गुणाचा विकास होतो तो रावण आहे, आणि जिथे सद्गुणाचा विकास होतो आहे ते श्रीराम प्रभू आहे. गोड कथा आहे, ऐका. श्रीराम प्रभूने रावणाला मारलं, ही बातमी सगळीकडे पसरली. रावणाची पत्नी मंदोदरी, मंद उदरी, बरं का, ती मंदोदरी, तिला कळालं माझ्या पतीला कोणीतरी मारलेलं आहे. रडायला लागली, ओरडायला लागली, रागारागाने धावत आली आणि विचारू लागली, माझ्या पतीला कोणी मारलं, माझ्या पतीला कोणी मारलं. त्या मंदोदरीचं एक वैशिष्ट्य होतं बरं का, पहिला म्हणलं, तुम्ही जर अंगावर सोन्याचा दागिना घातला तर त्याच्यावर मळ चढतो, पण त्या मंदोदरीने जर अंगावर सोन्याचा दागिना घातला ना तर त्या सोन्यावर असणारा मळ निघून जात. हे तिचं वैशिष्ट्य आहे. ओरडायला लागली, विचारू लागली, कोणी मारलं, कोणी मारलं. कोणीतरी असा हात केला, त्या दगडावर बसलेला जो आहे ना त्यांनी तुझ्या नवऱ्याला मारलेला आहे. रागातच निघाली महाराज, पण थोडी मागून गेली, मागून गेली. जात असताना श्रीराम प्रभू त्या दगडावर बसले होते. सावली पडली महाराज तिची. सावली पडल्याबरोबर प्रभू उठले आणि तिला नमस्कार केला. आई, तुम्ही कोण आहात? आई शब्द ऐकल्याबरोबर रागाने आलेली मंदोदरी शांत झाली आणि बोलायला लागली की
तुम्हाला शाप द्यायला नाही आले. मग तुमच्यामध्ये मला काहीतरी विशेष पाहायला मिळालं की जे मी माझ्या पतीच्या जीवनात पाहिलं नाही ते मी तुमच्या जीवनात पाहिलं. जे मला पतीकडून कधी पाहायला मिळालं नाही पण ते तुमच्याकडून मला पाहायला मिळालं. तुमच्यामध्ये विशेष आहे. प्रभू म्हटले काय विशेष आहे आई, काय विशेष आहे सांगा ना मला. मी तुमच्या नवऱ्याला मारला म्हणजे तो अधर्माने वागत होता म्हणून मारलेला आहे. मंदोदरी म्हणते मला माझ्या नवऱ्याच्या बाहूमध्ये किती ताकद आहे ही माहिती आहे. शौर्यवान होता माझा पती, धैर्यवान होता माझा पती. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या माझ्या पतीने. कैलास पर्वत हातावर घेऊन नाचायचा माझा पती. 33 कोटी देवबंदी खाण्यात घातले होते. माझ्या पतीची ताकद मला माहिती होती. पण त्याला मारणारा किती तपस्वी आहे हे पाहण्याकरता मी इथं आलेली आहे. आणि ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ते विशेष मला पाहायला मिळालं. सांगा ना ते काय विशेष आहे. त्यावेळेला मंदोदरी बोलते 80,000 बायका असून सुद्धा एका वनवाशाची पत्नी चोरून आणली हा माझा पती आहे. आणि परश्रीची सावली पडली म्हणून उभं राहून आई म्हणून हात जोडले, हात मारली. हे वर्तन प्रभू तुमचं आहे. हा तुमच्या दोघातला फरक आहे. परश्रीला आई म्हणून हात मारणं हे तुमच्या स्वभावात मी पाहिलं. आणि 80,000 बायका असताना एका वनवाशाची पत्नी चोरून आणली हे मी माझ्या रावणात पाहिलं. हा दोघांमधला फरक मला या ठिकाणी आल्यानंतर जाणवला. म्हणून सर्व सद्गुणाचा बरं का साठा म्हणजे श्री रामप्रभू आहे. राम
भेदरहित बनवत आहे. हाच उद्देश आहे. आपल्यातला भेद निघून गेला पाहिजे, आपल्यातला दुर्गुण निघून गेला पाहिजे आणि आपल्याकडे सद्गुणाचा साठा झाला पाहिजे. आमच्या संतांकडे अवगुण म्हणा दुर्गुण म्हणा औषधालाही नव्हतं महाराज. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळीची ना. अवगुण औषधालाही नव्हतं महाराज. म्हणून जिथे सद्गुण आहे तिथे देव आहे, संत आहे. आपण जीवनात सगळे सद्गुण एकत्र करूया आणि भेदरहित भक्ती आपण केली पाहिजे. शिवजी हे आपलं कल्याण करणारी देवता आहे. शिव शब्दाचे 4 अर्थ मी आपल्या पुढे मांडतोय. शिव शब्दाचा पहिला अर्थ कल्याण, शिव शब्दाचा दुसरा अर्थ स्पर्श करणे, शिव शब्दाचा तिसरा अर्थ शिवणे म्हणा किंवा जोडणे आणि शिव शब्दाचा चौथा अर्थ मर्यादा. शिव शब्दाचा पहिला अर्थ कल्याण. भगवान शिवजी सगळ्यांचं कल्याण करतात, सगळ्यांचं भलं करतात. जो शिव नाम घेतो ना त्याला परमात्मा कल्याणाकडे घेऊन जातोय, त्याचं कल्याण करतोय. पहिला शब्द शिव, कल्याण. आपल्याला आपलं कल्याण व्हावं वाटत असेल तर आपण शिवजींचं नाम घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणाला आपल्या जवळच कल्याण आहे, मग अजून कुठलं कल्याण शोधायचं आहे? कल्याण शब्दाचा अर्थ असा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. त्याचं नाव कल्याण. आपल्या जीवनात दुःख जावं वाटत असेल, आपल्या जीवनात सुख यावं वाटत असेल तर आपण शिवनाम घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण शिव शब्दाचा अर्थ पहिला अर्थ कल्याण. शिव शब्दाचा दुसरा अर्थ स्पर्श करणे. जीवाने शिवाशी स्पर्श करायचा आहे, तो जीव पवित्र होतो आहे. एकदा का तुम्ही शिवासोबत राहिला तर तुमच्या जीवनातली अपवित्रता निघून जाईल आणि तुम्ही पवित्र बनाल. स्पर्श करणे दुसरा अर्थ. तिसरा अर्थ असा आहे शिव शब्दाचा तिसरा अर्थ आहे जोडणे. आपण नाशिवंत वस्तूशी संबंध जोडण्यापेक्षा शाश्वत असणाऱ्या परमात्म्याशी संबंध जोडा. या आपल्या शिव महापुराण कथेचे मार्गदर्शक पूजनीय चिदानंद स्वामी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करतोय. सगळ्यांनी टाळी वाजवायची. व्यासपीठाच्या वतीने पूजनीय महाराजांनी आसन ग्रहण करावं आणि त्यांना व्यासपीठाच्या वतीने विनम्र भावनेने अभिवादन करतोय. शिव शब्दाचा तिसरा आपण अर्थ पाहिला जोडणे. शिव शब्दाचा चौथा अर्थ आहे मर्यादा. ज्याला गावची शिव आपण म्हणतोय बरं का. ब्रह्मदेवापर्यंत जाणं, जीवाने ब्रह्मदेवापर्यंत जाणं आणि पुढे तिथून तो जीव काय होतो शिव स्वरूप बनला जातो. म्हणून हे 4 शिव शब्दाचे अर्थ मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत. आपण सगळेजण ज्या कथेची आतुरतेने वाट पाहत आहोत ती आजची कथा म्हणजे भगवान शिवजींचा विवाह. त्या भगवंताच्या विवाह प्रसंगी आपण राहावं, आपल्याला तो आनंद मिळावा याच्याकरता सगळी माणसं अगदी वेळेतच हजर झालेली आहे.
कालपर्यंत आपण अनेक प्रकारे कथा पाहिल्या आणि आज आपण शिवजींच्या विवाहाची कथा पाहणार आहोत. नारदजी ब्रह्मदेवाला विचारतात, बाबा मी असं ऐकलंय बरं, ज्याला राहायला घर नाहीये त्याची 2-2 लग्न झाली. ब्रह्मदेव म्हटले, हो बरोबर ऐकलेलं आहे तू. आणि मला शिवजींच्या विवाह प्रसंगाची कथा ऐकण्याची लालसा झालेली आहे. मला ती कथा सांगा. ब्रह्मदेव म्हटले, हरकत नाही नारदा, सांगतोय तुला, सांगतो ऐक. दक्ष नावाचा राजा होता. त्याच्या अनेक कन्या होत्या. हीच कथा श्री रामायणामध्येही आलेली आहे, पण ती थोडी वेगळी आहे. मी तुम्हाला शिव महापुराणामध्ये जी कथा आहे ती सांगतोय. दक्षाच्या अनेक कन्या होत्या, त्यातली एक कन्या म्हणजे सती. त्या सतीचा विवाह भगवान शिवजींच्या सोबत झाला. फार मोठ्या पतिव्रता होत्या त्या. पण दक्ष राजाने सूड भावनेने आपल्या जावयाचा म्हणजे शिवजींचा अपमान करण्याकरता आपल्या महाराज एक यज्ञ ठेवला होता. त्या यज्ञामध्ये सगळ्या देवांना बोलवलं महाराज, पण आपल्या जावयाला बोलवलं नाही, शिवजींना बोलवलं नाहीये. किती मोठा अपमान आहे. आपल्याला माहिती आहे सगळीकडे माणूस अपमान सहन करून घेतो, पण सासरवाडीत नाही. भले एखाद्या माणसाला कुठंच मान नसेल, पण सासरवाडीत मात्र मान ठेवलेलाच आहे. तो जावई कसाही असू द्या, कळलं का तुम्हाला, कसाही असू, पण सासूसाठी आणि सासऱ्यासाठी तो प्रिय असतो. आपण सगळ्या त्या गोष्टीची अनुभूती आपण घेतलेली असेल. जावई जर आपल्या घरी आला तर सासूबाईची किती धावपळ होते. माझ्या जावयाला हे देऊ करते देऊ, हे खायला देऊ करते खायला देऊ, माझ्या जावयाला हे आवडतं ते आवडतं, सगळे पदार्थ बनवते महाराज. कोणासाठी? जावयासाठी. पण तो जावई कुठपर्यंत आवडतो सासू सासऱ्याला, कोणामुळे आवडतो तर तो आपल्या मुलीचा कोण आहे? पती आहे. म्हणून तो अधिक प्रिय असतो. माझ्या मुलीला त्याने चांगल्या पद्धतीने ठेवावे, तिचा चांगला सांभाळ करावा, याच्याकरता जावयावर सासू सासऱ्याचं प्रेम असतं. आणि सूड भावनेने दक्षाला तो बदला घ्यायचा होता. इकडे ज्या वेळेला दक्ष प्रजापती झाले ना, त्यावेळेला भगवान शिवजीने नमस्कार केला नाही. भगवान शिवजी दक्ष प्रजापती आले तेव्हा उठले नाही, त्याचा राग मनात होता. त्यावेळेला तिघे जण उठले नव्हते महाराज, एक ब्रह्मदेव, विष्णू आणि शिवजी. दक्ष राजा त्याला असं वाटलं ब्रह्मदेव बाप आहे, विष्णू बापाचा बाप आहे, ते नाही उठले तर हरकत नाही,
पण मी आल्यानंतर सगळा दरबार माझा उठला आणि जावई उठला नाही. माझा अपमान केलेला आहे म्हणून सोड भावनेने यज्ञात बोलवलं नाही. मला सगळ्या देवांना बोलवलं पण शिवजींना बोलवलं नाही. हे ज्यावेळेला सतीला कळालं त्यावेळेला सती आपल्या बापाकडे गेली आणि बापाला विचारू लागली, बाबा तुम्ही का बोलवलं नाही शिवजींना? दक्ष राजा रागात बोलला, तुला पण त्याच्याकडे जायची काही गरज नाहीये, तू थांब इथे. पण सती महाराज पतिव्रता होती. काही काही महिला नवऱ्याकडे कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, कितीही गरीब येऊ द्या, तरी आपल्या पतीचं घर सोडत नाहीये. आणि बोलू का, नवऱ्याच्या जर सुखात तुम्ही असता तर त्याच्या दुःखात सुद्धा खंबीरपणे उभं राहणं हे तुमचं काम आहे. पतिव्रताची स्त्री आहे ना, ती दुःखातही उभी राहते, सुखातही उभी राहते. त्याला राघवाच्या ऐवजी शिवजी घेऊया आणि सीतेच्या ऐवजी सती घेऊया. तिने सांगितलं, बरं का बाबा, मी त्यांना सोडून राहणार नाही. तर दक्ष राजा म्हणतोय, तुला सुखाने जीवन जगायचंय ना, तर मग इथं राहा. पण तिने सांगितलं, बाबा मी ते सुखाने राहू शकत नाही, जगू शकत नाही, मी माझ्या नवऱ्याच्याच घरी राहते आहे. जर तुम्हाला एवढं वाटत असेल ना तर तुम्ही जन्माला घातलेला देह मी विसर्जित करते आहे. योगाग्नीमध्ये आपला देह समर्पित केला महाराज सतीने, समर्पित केला. पण आपल्या पतीची साथ सोडणार नाही हे बापाला ठणकावून सांगितलं. पण समर्पित करत असताना जाता जाता महादेवाचं चिंतन करत 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 देह समर्पित केला. असं म्हणतात, अंतःकाळाला तुम्ही ज्या गोष्टीचं स्मरण करा ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते. आणि मरणी जयाजो आठवे तो तिची गती ती पावी. तुम्ही जे स्मरण कराल, जी वासना तुमची असेल त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात. त्या सतीने सांगितलं, प्रभू मला प्रत्येक जन्मात तुम्ही हवे. आणि देह योगाग्नीमध्ये समर्पित केला. शिव नाव घेत 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 समर्पित केलेला आहे. परिणाम काय झाला? हीच सती पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्माला आली. पर्वतराजाची मुलगी म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. सगळीकडे आनंद झाला. आनंद, कन्या जन्माला आलेली आहे, मुलगी जन्माला आलेली आहे. आता जर मुलगा जन्माला आला की लोक आनंद व्यक्त करतात, पण मुलगी आली की नाराज होतात. पण एक बोलू का, मुलापेक्षा मुलीचं प्रेम जास्त असतं आई वडिलांवर. मुलगा तुम्हाला सांभाळेलच हे निश्चित सांगू शकत नाही आपण. पण महाराज मुलीला सासरी कळालं, बाप आजारी आहे तुझा, नवऱ्याकडे परवानगी घेते, हो एका तासाभरात जाऊन येते, हो माझे बाबा आजारी आहे. हे फक्त मुलीलाच जमू शकतं, मुलाला नाही. घरात बाप कामावरून आल्यानंतर
किनारे बसला तर ग्लासात पाणी घेऊन ते महाराज ते बोलले, बाबा जास्त थकलात का तुम्ही? थांबा, तुम्हाला आता चहा ठेवते. चहा देते, गरम पाणी देते आंघोळीला. आणि हे सगळं करत असताना आंघोळ वगैरे झाल्यानंतर ती लगेच म्हणते, बाबा थांबा, तुम्हाला भूक लागली असेल, तुम्हाला जेवायला वाढते. एवढी काळजी फक्त मुलगीच घेऊ शकते, मुलाला नाही. अहो, आताची पोरं बापाची सेवा तर सोडून द्या, पण बापाला बाप म्हणायला तयार नाही. हो, एवढे सप्ते होतात, एवढ्या कथा होतात, कीर्तन होतात, समाजात परिवर्तन नाही पाहायला मिळत. आणि जे ऐकत नाही त्यांच्याकडून अपेक्षाच करू नका, पण जे श्रवण करतात दररोज त्यांनी तरी आपल्या जीवनात परिवर्तन करणं गरजेचं आहे. परिवर्तन गरजेचं आहे. आपल्यात परिवर्तनच होत नाहीये. आमचं सगळं बरं का हजेरी लावण्यात सगळंच काम चालू आहे. त्याच्या सप्त्यात मी गेलो पाहिजे, त्याच्या सप्त्यात जर मी गेलो नाही तर तो माझ्या सप्त्यात येणार नाही, ही भावना असेल तर काही उपयोगाचं नाही आहे. आज तुम्ही इथं आलात, एलकुंदे गावाकरता नाही, धुळखाडी गावाकरता नाही, चौधरपाड्या करता नाही, वालशिंद्या करता नाही, सोनाळ्या करता नाही, तर आज शिवभक्ती करता इथे सगळे आपण एकत्र आलो. उमापती महादेव, आपण इथे कोणाच्यावर उपकार करण्यासाठी आलो नाही, इथं आपण कल्याणासाठी आलो, आपल्या उद्धाराकरता आलोय. काहीतरी या शिव दरबारात आम्हाला मिळेल आणि आमचं कल्याण होईल, तिच्याकरता आम्ही आलोय. मुलीसारखं मुलाला प्रेम करता येत नाही. हो, मुलाला बापाने कितीही देऊ द्या, त्याला कमीच पडतं. आणि देऊन सुद्धा तो समाधानी होत नाही. उलट बापाची संपत्ती मला सगळी मिळावी म्हणून बापाच्या मरणावर सुद्धा टपतो. अशी बरीच पोरं मी पाहिलेली आहे. डोक्याला हात लावून बोलतात, अरे मरेल तर बरा होईल, पण मुलगी असं नाही बोलत. मुलीचं माहेर कुठपर्यंत असतं? बाप जिवंत आहे, आई जिवंत आहे तोपर्यंत. महिला मंडळ, तुमचे आई वडील गेले ना तर तुमचं माहेर संपत, लक्षात ठेवा. तुम्हाला परत माहेराला तेवढा मान सन्मान प्रेम कुणी देऊ शकत नाही. मुलगी कितीही श्रीमंताच्या घरी जरी देऊ द्या, पण ती जर आई वडिलांच्या घरी जर आली ना तर ती निघाल्यानंतर ती आई पिशवीत काहीतरी टाकून देईल, नाही काही नसलं तरी कांदे तरी भरून देईल. बाप म्हणतो, काय ग, अगं तिच्या घरात काही कमी आहे का? एक कांदे देते तू. त्यावेळेला सांगावं, अहो तिच्या घरात खूप आहे, पण माहेरचं काहीतरी प्रेमाने दिलं पाहिजे. आपल्या मुलीची पिशवी रिकामी जाता कामा नये म्हणून दिलेले आहेत. हो, आतापर्यंत आपण हे खूप ऐकलं नाही, खूप ऐकलं. काही काही कीर्तनकार हे बोलण्याकरता महाराष्ट्राभर प्रसिद्ध झालेले आहेत. रडून रडून ती कविता सांगितली जाते, बोलली जाते. काय समाजात परिवर्तन झालं दाखवा मला, झालं का? त्यावेळेला माणसं क्षणिक काय होतात, मनावर घेतात, पण मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर जसं वागायचं तसंच वागतात महाराज, तसंच वागतात. पण आपल्या संत वाङ्मयाचा जर विचार करायला गेलो ना तर खूप गोड विधान प्रमाण आपल्याला संतांची सापडते. मी भजन कीर्तन कथा
याच्यामध्ये कधीच कवितांचा आधार घेतला नाही आणि घेणारही नाही. आपल्याला आई बाबाबद्दल जर बोलायचंच असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायांची प्रमाण आपण पाहूया. आमच्या ज्ञानोबारायांचं मत काय पहा. सकळ तीर्थाची दुरी जे का माता पितरे तया सेविशी तीर शरीरे लोण की जी. ज्ञानोबाराय बोलतायत आई वडिलांच्या चरणावर जगातल्या सगळ्या तीर्थांचं बरं का स्नान केल्याचं पुण्य मिळेल. त्यांच्या चरणावर तुमचं मस्तक ठेवा. म्हणजे आई वडिलांचं दर्शन घेतल्यावर सकळ तीर्थाची येतोय. जगातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन तुम्हाला घडेल. एवढ्या पवित्र ते चरण आहे. का तर त्यांना माहिती आहे जोपर्यंत आई वडील आपले आहेत तीच आपली काशी आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात शरणाचं दर्शन घ्या दररोज उठून आईच्या, तुम्हाला जगातल्या सगळ्या तीर्थाचं दर्शन होईल. एवढी छान अशी पर्वणी आपल्या करताय आई वडिलांच्या रूपाने. मग त्या आईवर त्या वडिलांवर आपली किती श्रद्धा पाहिजे, किती श्रद्धा पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचं तर प्रमाणच आहे करी लाभा बिन प्रीती. एक जात अशी आहे जगात की ती जात समोरच्या व्यक्तीवर उपकार करताना परत फेडी करता उपकार करत नाही. मला काहीतरी मिळणार आहे म्हणून ती प्रेम करत नाहीये. खरी लाभाविन प्रीती. अतिशय महत्वाचं हे विधान आहे. थोडं अंडरलाईन करा. खरी लाभाविन प्रीती. आज जगात लाभ मिळतो आहे म्हणून प्रेम करणारे पुष्कळ आहे. मला माझ्या मित्राकडून काहीतरी मिळत आहे म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतोय. मला माझ्या भावाकडून काहीतरी मिळत आहे म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतोय. पत्नीकडून काहीतरी मिळत आहे म्हणून मी तिच्यावर प्रेम करतोय. पण ऐका ना, आई एक अशी जात आहे की आपल्याकडून तिला काहीही जरी मिळालं नाही ना तरी ती आपल्यावर प्रेमच करते. खरी लाभाविन प्रीती. अपेक्षा नाही की मला काहीतरी माझ्या मुलांनी द्यावं, माझा त्यांनी सांभाळ करावा. अपेक्षा नाही, फक्त प्रेमच करते. म्हणून आई वडील हे आपलं दैवत आहे, हे आपण मानलं पाहिजे. मुलगी जर घरात जन्माला आली तर आपल्याला आनंद होणं फार गरजेचं आहे. मुलगी झाली म्हणून नाराज होता कामा नाही बरं का. जिजाऊ महासाहेब सुद्धा काय आहेत, महिलाच आहेत. पण हिंदू धर्म आज जो टिकलेला आहे त्या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या माऊलीने जन्माला घातलेला आहे. ती महिलाच आहे. वयाच्या 22व्या वर्षी माझ्या माऊलीने समाधी घेतली. कमी वयात जगामध्ये क्रांती करणारे संत जर कोण असतील तर विश्वसंत ज्ञानेश्वर महाराज. त्या माऊलीनं सुद्धा एका महिलेनेच जन्माला घातलेला आहे. अवघ्या 42 वर्षात आपल्याला पंचमवेद असणारा गाथा ज्यांनी दिला. माणसं मेल्यानंतर स्वर्गाला वैकुंठाला वगैरे जात असतील, पण एक अद्भुत अशी घटना घडली की आमच्या तुकोबारायांना घेण्याकरता जगाच्या मालकांनी यावं. सदेह वैकुंठाला आमचे तुकोबाराय गेले. त्यांनाही जन्माला घातणारी महिलाच होती ना. म्हणून अलीकडे शासनाने सुद्धा त्यांना समान दर्जा दिलेला आहे.
कन्या आली जन्माला म्हणून नाराज होऊ नका. आणि मग पर्वतराजाच्या घरी पार्वती मातेचा जन्म झालेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. मैना ही सांगते सगळ्यांना, ऐकलं का, मला मुलगी झालेली आहे, मला कन्या झालेली आहे. मुलगा झाल्यानंतर आपण दुसऱ्याला सांगताना जेवढा आनंद होतो ना, तेवढा मुलगी झाल्यावर सुद्धा दुसऱ्याला सांगताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार झालं. प्रसंग असा घडला गेला, नारदजी एका फिरत फिरत आले महाराज. आणि बरोबर पर्वतराजाच्या घरी आले. ते आनंदाचं वातावरण पाहिलं, गर्दी पाहिली. नारदजी तिथं गेलेले आहेत. पर्वतराजाने नारदजींचं स्वागत केलं, म्हणे या नारदजी या. आणि मग नारदजींना सांगितलं, जरा आमच्या मुलीचं भविष्य सांगा. नारदजी भविष्य सांगायला लागले. त्या पर्वताला, हिमालयाला सांगितलं, त्या मैना मातेला सांगितलं की तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलगी सामान्य नाही, साक्षात भगवती आहे. हिचं नाव जे घेतील, त्या स्त्रिया घेतील, त्या हिच्या नावानेच पतिव्रता होतील. एवढी तुमची मुलगी पवित्र आहे. पण काही हिच्या जीवनामध्ये खराब गोष्टी आहेत. काय खराब आहे? हिच्या जीवनात तिला जो पती मिळणार आहे, त्याला घर नाही, त्याला जमीन नाही, त्याला आई वडील नाहीत, त्याला नातेवाईक नाहीत, त्याला भाऊ नाही, त्याला बहीण नाही, त्याच्या अंगावर कपडे नाहीत, स्मशानात राहतो तो. आता हे ऐकल्यावर कोणत्या आईला बरं वाटेल हो? पण पार्वती मातेला मात्र आनंद होत होता. हे सगळं वर्णन नारदजी आहेत ना, माझ्या महादेवाचं करताय. खूप आनंद वाटू लागला पार्वती मातेला की मागच्या जन्मात जे मी शेवटच्या क्षणाला आठवलं होतं, शिवजींना विनंती केलेली होती की मला कुठल्याही जन्मी तुमच्या सोबत ठेवा. आता ती इच्छा माझी पूर्ण होणार आहे. मैना माता बोलते, मी माझी मुलगी आशाला देणार नाही. पण पार्वती मातेला खूप आनंद झाला. आणि पार्वती माता बोलते नारदजींना, नारदजी, असा पती मिळण्याकरता काय करावं लागेल? नारदजी बोलले, तुला तपश्चर्या करावी लागेल. असं ऐकल्याबरोबर पार्वती माता तपश्चर्या करू लागल्या. तिथे सप्त ऋषी आले. परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, पण परीक्षेमध्ये पास झाली. पार्वती मातेला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, जाऊन सांग तुझ्या बापाला लग्नाची तयारी करा. भगवान शिवजींच्या सोबत पार्वती तुझं लग्न होणार आहे. माणसाच्या मनाप्रमाणे जर माणसाला जर मिळालं तर खूप आनंद होतो. आपल्या मुलीचं लग्न करताना तो मुलगा किती श्रीमंत आहे, त्याचा किती छान बंगला आहे, तो
किती चांगल्या गाडीत फिरतो याच्यापेक्षा तो मुलगा किती सद्गुणी आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. अलीकडे त्याची प्रॉपर्टी पाहिली जाते, त्याचं नाव पाहिलं जातं, त्याचा बंगला पाहिला जातो. पण महाराज भोले बाबाकडे यातलं काही नव्हतं. आता स्मशानात राहणं काय साधी गोष्ट आहे का? आम्ही कोणी जर वारला, मरण पावला, तर आम्ही किती किती वेळ राहतो त्या स्मशानात? नाही स्मशानात कोणाला राहायला आवडत, पण आमचे शिवजी हे स्मशानात राहतात. तुम्ही मला सांगा स्मशानात काय व्यवस्था असेल हो? कोणीतरी असं विनोदाने सांगितलं की स्मशानात राहणाऱ्या व्यक्तीसोबत जर लग्न केलं तर तिथे टीव्ही नाहीये, बरोबर की नाही? करमणुकी करता टीव्ही नाहीये, मग कसं काय दिवस तो आपले निघणार, पार होणार? पण पार्वती मातेने सांगितलं माझ्याकरता सर्वस्व शिवजी आहेत. खूप आनंद झाला. ही बातमी आपल्या वडिलांना, आईला दिलेली आहे बरं का. आणि मग काय, जगाच्या मालकाचं लग्न आहे, देवादिदेव महादेवाचं लग्न आहे. मग ते काही साध्या पद्धतीने होणार आहे का? सामान्य माणसाचं लग्न जर एवढ्या थाटामाटाने होत आहे, तर जगाच्या मालकाचं लग्न साधं करून कसं चालेल हो? आज लग्नाची आमच्याकडे सुद्धा जोरात तयारी आहे. ते म्हटले प्रभूच्या लग्नाला बँड पाहिजे. आता मी तर कोणाला विरोध करत नाहीये, कुठल्या गायकांना नाही, संयोजकांना नाही, आयोजकांना नाही. तुम्हाला ज्यात आनंद मिळत असेल आणि जी गोष्ट चांगली असेल ती करायला हरकत नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की आपली पारंपरिक पद्धत आहे. जसं काल आम्ही हळदीचा कार्यक्रम होता म्हणून त्या मावशींना इथं बोलण्याकरता बोलवलं. छान त्यांनी पण ते गायन केलं, सगळ्यांना आवडलं. आणि आज भगवान शिवजींच्या विवाहाकरता आयोजकांनी जी जी तयारी केलेली आहे त्या तयारीचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया. उमापती महादेव की, पवन सुत हनुमान की.
ग्रामस्थ मंडळी जी मंडळी ग्रामस्थ मंडळी आहे त्यांनी कृपया ठेवत असतो. आज तुळशी करता आणि व्यवस्था करावी अशी आपल्याला विनंती. आणि उद्या कोणाला भाकरी द्यायची असतील तर त्याची नोंद 1 वाजेपर्यंत आपण एखाद्या सूचनेशिवाय कोणीही काही आणू नये अशी सर्वांना विनंती. आणि काल आपण पाण्याच्या बाबतीत